सरळ स्ट्रेट असतो, छोटा असतो, तेव्हा कुठलीही जखम न करता डायोड लेझरचा वापर करून आपल्याला फिस्टुला बरा करता येतो. परंतु जेव्हा त्याला ब्रांचेस फुटलेले असतात, जेव्हा तो कॉम्प्लिकेटेड असतो, जेव्हा तो इतरत्र पसरलेला असतो, त्यावेळेस कुठली एक पद्धत ह्याच्यामध्ये 100% यशस्वी नाही. अशा वेळेस 2 किंवा 3 पद्धतीचा एकत्रित अवलंब करावा लागतो. आता प्रचारात असलेल्या पद्धती म्हणजे लिफ्ट, ज्याच्यामध्ये 2 रिंगच्या मध्ये तो ट्रॅक वरती उचलून तो बंद केला जातो. एक वाफ नावाची एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये व्हिडिओ म्हणजे कॅमेराचा वापर करून आतल्या अंतत्वचाची जाळली जाते आणि आतलं होल बंद केलं जातं. त्याच पद्धतीने एक परफेक्ट नावाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये इंटरनल ओपनिंग असं प्रत्येक वेळी जाळून ती फायब्रोसिस इंड्यूस्ड केलं जातं. क्षारसूत्र आहे, आपल्याकडे प्रतिसारणी क्षार नावाचा एक प्रकार आहे, याचाही आपल्याला वापर करता येतो. बरेचसे बायोडिग्रेडेबल प्लगचा वापर याच्यामध्ये करता येऊ शकतो. परंतु कुठली एक पद्धत, जसं आता मी स्क्रीनमध्ये दाखवलं, हे इंटरनल ओपनिंग बंद करणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत हा आतला इनलेट बंद करत नाही तोपर्यंत फिस्टुला पूर्णपणे बरा होत नाही. जरी विविध पद्धती उपलब्ध असल्या तरी आपल्याला पेशंट गणिकच ती कुठली पद्धती उपचारात आणायची हे ठरवता येतं. बऱ्याच वेळा आपल्याकडे पार्शल फिस्टुलेक्टॉमी विथ द कोरिंग मेथड आणि लेझर आणि क्षारसूत्र याचा एकत्रितपणे वापर केल्यामुळे, म्हणजे 2 किंवा 3 पद्धती एकत्रित वापर केल्यामुळे फिस्टुलाच्या अतिशय कॉम्प्लिकेटेड प्रकारामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी यश संपादन करता येतं. नक्कीच डॉक्टर निवृत्ती हरखात यावाला नाशिकहून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांचा प्रश्न जाणून घ्या. विचारा प्रश्न. आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, प्रश्न विचारा. आरोप बोलतोय सर, नाशिक मी. बोला. मला प्रेशर झालेलं आहे, त्याच्यातून रक्त पडतंय. बरं, जे पेशंट आहे त्यांना फिशर झालेला, त्यातून सतत रक्त येतं असं त्यांचं म्हणणं. राईट. कसं आहे की जेव्हा एखाद्याला फिशर होतो तेव्हा जेव्हा हार्ड स्टूल येणार आहे त्यावेळेस त्या जखमेवरून ते स्टूल घासून येणार आहे आणि जेव्हा ते घासून येणार आहे तेव्हा त्याच्यातून ब्लिडिंग होणार आहे. आता जनरली जेव्हा फिशर नवीन असतो तेव्हा स्टूलला लागून ते ब्लड येतं, त्याला ती स्ट्रीप लागून येते किंवा कधी स्टूल पास झाल्यानंतर थेंब पडत राहतात. आणि जेव्हा हे वारंवार होतंय तर अशा वेळेस ह्याचं मुख्य कारण असतं की ती जी गुदद्वाराची रिंग असते ती टाईट होते ह्या जखमेमुळे. म्हणजे जखम झाल्यामुळे ती गुदद्वाराची जी रिंग असते ती आकुंचन पावते आणि छोट्याशा दरवाजातून मोठ्या माणसाला ढकलावं तसं ते स्टूल पास होताना दरवेळेस ते घासून येतं, फाटतं आणि ब्लिडिंग होतं. अशा वेळेस ट्रीटमेंट करताना गरम पाण्याचा शेक घेणे म्हणजे टब्बात घेणे आणि अशी काही क्रीम्स किंवा याचा वापर करणे की जेणेकरून त्या रिंगचं प्रेशर कमी होणं, की जेणेकरून ती टाईट झालेली रिंग रिलॅक्स होणं, हे जर आपल्याला साध्य करता आलं तर ते पेनही कमी होतं आणि ब्लिडिंगही थांबवता येतं. परंतु नक्की ब्लिडिंग फिशर झालं आहे मान्य आहे, परंतु त्यासोबत इतर काही पॅथॉलॉजी नाही ना, हे एकदा त्यांनी डॉक्टरांकडे तपासून पाहावं आणि मगच पुढच्या ट्रीटमेंटबद्दल ठरवावं. नक्कीच डॉक्टर, आणखी काही प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला, मात्र तत्पूर्वी इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बरं डॉक्टर, एक प्रश्न हाही विचारावा असं वाटतो की अनेक उपचार पद्धती तुम्ही सांगितल्या, त्यातल्या त्यात प्रत्येक वेळेला ऑपरेशन करावंच लागतं असं देखील काही आहे का? राईट. काय बऱ्याच वेळा दवाखान्यामध्ये पेशंट आला की पेशंटची पहिली मानसिकता अशी असते की डॉक्टर साहेब मी उपचार करायला तयार आहे पण औषधानेच बरं करा, जे काय करायचं ते औषधाने बरं करा, ऑपरेशन नको, कारण ऑपरेशनचा खूप त्रास होतो आणि मला ते नाही करायचं. कसं आहे की प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज असते असं काही नाही आहे. म्हणजे जेव्हा तुमचा आजार सुरुवातीच्या अवस्थेत आहे तेव्हा तो निश्चित औषधाने बरा होतो. जसं मी मगाशी म्हटलं की फिशर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा अॅक्यूट फिशर असतं तेव्हा अॅनल स्पाझम जर दूर केला तर औषधाने बरं होतं. पाईल्सच्या बाबतीमध्ये ग्रेड 1 आणि ग्रेड 2 चे पाईल्स हे औषधाने बरे होतात. मात्र जेव्हा ते ग्रेड 3 आणि ग्रेड 4 किंवा ग्रेड 4 पोलॅप्स मध्ये जातात किंवा तो थ्रम्बोज पाईल्स असतो तेव्हा ते औषधाने बरे होत नाहीत, त्याला कधी ना कधी तुम्हाला प्रोसिजर करावी लागते. मी फिस्टुलाचं जसं मगाशी म्हणालो तो फिस्टुला हा औषधाने बरा होत नाही, त्याच्यामुळे जर तुम्हाला फिस्टुला झाला असेल किंवा भगंदर असेल तर औषध प्रयत्न करत बसू नका. योग्य डॉक्टर निवडून, योग्य ती प्रोसिजर निवडून, योग्य तो प्रकार निवडून तुम्ही लवकरात लवकर त्याची ती करून मोकळं व्हायचं त्याच्यातून फिस्टुलामधून. पॉलिप नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये जो मांसल भाग मुव्याधीसारखाच दिसतो परंतु कडक असतो. असा मांस मोशन करताना गुदद्वारातून बाहेर येताना जर आपल्याला आढळून येत असेल तर तो पॉलिप नावाचा जो प्रकार आहे तो सुद्धा औषधाने बरा होत नाही.
सध्या रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाची ट्रीटमेंट त्याला उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये कुठेही मोठी जखम न करता विदिन 5 मिनिट्स ते आपल्याला काढता येतं आणि पेशंट कॅन गो टू द वर्क. गुदभ्रंश नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये गुदद्वार अंत त्वचेसकट म्हणजे आतल्या रेक्टम सकट बाहेर येतं. हा सुद्धा आजार औषधाने बरा होत नाही. त्यालाही काही ना काहीतरी तुम्हाला करावं लागतं. त्याच पद्धतीने रेक्टोसिल ज्याच्यामध्ये क्रोनिक कॉन्स्टिपेशन आपल्याला जाणवू शकतं, अशासाठी सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी प्रोसिजर्स उपलब्ध कराव्या लागतात. म्हणजे नक्की आपल्याला झालंय का याचं निदान पक्क पहिलं होणं गरजेचं आणि त्याच्यानुसार कुठला आजार औषधाने बरा होणार आहे कुठला नाही हे ठरवणं हे सर्वस्वी आपण पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे, त्याचं कन्सल्ट केलं पाहिजे आणि मगच एखाद्या गोष्टीचा आग्रह धरला पाहिजे. कारण सगळ्याच गोष्टी ह्या औषध बऱ्या होत नाहीत आणि सगळ्याच गोष्टींसाठी ऑपरेशन लागतं असं नाही. योग्य सल्ला घेणं याच्यामध्ये खूप महत्वाचं. बरं, नक्कीच डे केअर पाईल सेंटर जे आहे त्या ठिकाणी उपचार करून त्याच दिवशी रुग्णाला घरी जाता येतं का, लगेच डिस्चार्ज मिळतो का? राईट. कसं आहे, सध्या खूप धावपळीचं आयुष्य आहे आणि लोकांकडे तेवढा वेळ नाही की आठवडा एखाद्या ट्रीटमेंटसाठी घालवण्यासाठी. आता नवीन टेक्नॉलॉजी जे आलेल्या आहेत त्या सगळ्या अँब्युलेटरी प्रोसिजर्स आहेत. म्हणजे कितीही मोठे ऑपरेशन्स असलं तरी आमच्याकडे आम्ही 3 तास फक्त ठेवून घरी पाठवतो पेशंटला. ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याकडे जी सिस्टीम आहे, पहिल्यांदा पेशंट रुग्ण आमच्याकडे येतो, आपण त्याला कॅमेरामध्ये चेक करतो, दुर्बिणी वाटे चेक करतो. चेक केल्यानंतर त्याचं निदान केलं जातं. ते निदान त्याला समजून सांगितलं जातं, काउन्सिलिंग केलं जातं, त्याला कशा पद्धतीने पूर्णपणे घालवता येईल ह्याची त्याला पूर्ण माहिती दिली जाते. त्यानंतर काही प्रोटोकॉल्स असतात, काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात, ते करून एखादी तारीख दिली जाते. त्या तारखेला तो सकाळी येतो, करतो आणि 2 ते 3 तासामध्ये तो घरी जातो. इव्हन तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कामावर सुद्धा रुजू होऊ शकतो. परंतु ह्याच्यामध्ये इफ्स अँड बट्स आहेत. जसं फिस्टुला कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट्समध्ये काही वेगळे निर्णय आम्हाला घ्यावे लागतात. फिस्टुलामध्ये प्रत्येक वेळी जखम होईलच असं नाही, पण जेव्हा ती जखम होते तेव्हा 50% यश जखमेसाठी असतं, ड्रेसिंगसाठी असतं आणि 50% स्किलवरती असतं. त्याच पद्धतीने आज कुठल्याही प्रोसिजर्समध्ये खूप सारे हेवी ब्लिडिंग वगैरे असं काही होत नाही, कारण लेझर उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आयुर्वेदातल्या काही पद्धती आणि आधुनिक पद्धती याचा विशिष्ट संगम साधून आपल्याला बऱ्याचशा पेशंट म्हणजे जवळपास सर्व पेशंटला अगदी 2 ते 3 तासात घरी पाठवता येतं. ऍडमिट राहायची गरज नाही, पाठीच्या मणक्यात भूल देऊन अॅनेस्थेशिया देण्याची गरज नाही. अशा विविध इम्प्रुव्हमेंट आता सध्या या मूळव्याधीच्या ट्रीटमेंटमध्ये आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आयुर्वेद आणि होमिओपॅथ आणि ह्या सगळ्या शास्त्रांचा एकत्र मिलाप केल्यामुळे त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळालेले आहेत आणि अशा पद्धतीने पेशंटने न घाबरता स्वतःची ट्रीटमेंट करून घ्यायला काही हरकत नाही. नक्कीच इतक्या महत्त्वाच्या विषयावरती इतक्या कमी वेळात सविस्तर माहिती दिली डॉक्टर, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्य धन संपदामध्ये आज आपण इथेच थांबूयात, मात्र पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.